अधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहोचवाव्या आणि यामध्ये पुन्हा एकदा महायुतीने प्रचंड मजबूतीने या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व नेत्यांनी, सर्व आमदारांनी, सर्व पालकमंत्र्यांनी जो काही आज निर्देश दिलेले आहेत, सर्व पालकमंत्र्यांचे पाळायचे, आमदारांनी पाळायचे. जो महायुतीचा फॉर्म्युला आहे ते प्रत्येकाने पाळायचा. कोणी यानंतर आमच्या कुठलाही विसंगत विषय करणार नाहीत. मीडियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुणी या ठिकाणी एकामेकाला क्रिटिसाइज करणार नाही. कारण शेवटी महायुतीमध्ये काम करताना महायुतीचीच भूमिका त्या ठिकाणी आली पाहिजे. कारण शेवटी मीडियामध्ये कारण नसताना आम्ही काही इतकं समन्वय असताना काहीतरी वाद तयार होतो आणि त्यातनंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचं वातावरण तयार होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज पुन्हा एकदा जसं आम्ही 2024 मध्ये बसायचो आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रचंड मोठं यश मिळालं, पुढच्या काळातही सर्व निवडणुका, या राज्यातल्या सर्व निवडणुका असतील, विकास कामं असतील, जे काही वचन आम्ही महायुतीचे सरकार म्हणून लोकांना दिले आहेत, जो मॅन्युफॅक्चर आम्ही लोकांना दिलेला आहे, जो जाहीरनामा आम्ही दिलेला आहे, संकल्पनामा दिला आहे, ह्या संपूर्ण संकल्पनामा जाहीरनामा पूर्ण करण्याचा आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुती ही प्रचंड मजबूतीने, एनडीए आमचा प्रचंड मजबूतीने काम करेल असे या ठिकाणी बैठकीमध्ये आज संपूर्ण स्पष्टता माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिली. रायगड, सातारा किंवा ठाणे असे जे वादातीत किंवा मतभेद असलेले जे जिल्हे आहेत, तिथल्या डीपीडीसीच्या निधी संदर्भात कसा काय तोडगा काढणार आहे? आयुक्त स्तरावरती होणार की पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? माननीय पालकमंत्र्यांना आत्ता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे. 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे. 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे. आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठेही आता त्या ठिकाणी स्कोप नाही. सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहेत, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहे. अंतर्गत वाद म्हणजे तेच सांगितलं की अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.